नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित न्यूज। आजची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी थेट मुंबईच्या मंत्रालयातून। ज्या क्षणाची किल्ले धारूर वाट पाहत होतं तो राजकीय थरार अखेर संपला आहे। धारूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुला जाहीर। महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज 6 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आली। आणि ब्रेकिंग न्यूज अशी आहे की किल्ले धारूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुला वर्ग असे जाहीर झाले आहे। खुला आरक्षण पडल्यामुळे धारूरच्या राजकीय आखाड्यात सर्वच पक्षांसाठी, सर्वच समाजातील नेत्यांसाठी दारांची कडी उघडली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून बाशिंग बांधून बसलेल्या सर्व इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आता कोणालाही संधी मिळू शकते, म्हणूनच नगराध्यक्ष पदाची ही लढत ऑल ओपन आणि अत्यंत चुरशीची होणार आहे। विकासाचा अजेंडा महत्त्वाचा, युवा मतदार ठरवणार कौल। धारूरमध्ये राजकीय वातावरण इतकं तापण्याचं कारण म्हणजे गेले 4 वर्ष नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट होती। यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली, अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित राहिले। आज खुला वर्ग सुटल्याने नागरिकांना आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। नागरिकांचं लक्ष आता राजकीय खेळीपेक्षा विकासाच्या दृष्टीने सक्षम आणि प्रामाणिक उमेदवार कोण आहे यावर आहे। या निवडणुकीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे युवक मतदार। यंदा नवीन मतदार म्हणून युवकांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे। युवकांच्या समस्या, उदाहरणार्थ बेरोजगारी, शहराचा विकास, हे घेऊन जो उमेदवार त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्याचा कौल निर्णायक ठरणार आहे। युती की तिसरी आघाडी? धारूरमध्ये राजकीय सस्पेन्स। आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता तिकिटाची जुळवाजुळव सुरू झाली आहे। धारूरच्या राजकारणात सध्या 3 शक्यतांवर जोरकस चर्चा सुरू आहेत। युती होणार की फूट पडणार? सध्याचे प्रमुख पक्ष एकत्र लढणार की अंतर्गत बंडखोरी होऊन स्वतंत्र पक्ष, उमेदवार उभे राहणार? आणि तिसरी आघाडीची ताकद, युवक आणि विकासाच्या मुद्द्यावर काही नेते एकत्र येऊन तिसरी आघाडी उभी करणार का? आणि ती आघाडी मोठी उलथापालथ घडवून आणेल का? आगामी काही दिवसात हे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल। कोण कोणासोबत जातो, कोण वेगळी चूल मांडतो आणि युवकांना आकर्षित करण्यासाठी कोणता पक्ष कोणता विकासाचा अजेंडा समोर ठेवतो, याकडे जनहित न्यूजचे बारीक लक्ष असणार आहे। पुढील प्रत्येक अपडेटसाठी जनहित न्यूज सोबत जोडलेले रहा।